डुंगे संघ, साईकृपा डुंगे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. स्ट्राईकला येतो नामदेव आणि नॉन स्ट्राईकला येतो दिनेश. आणि गोलंदाज साठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो तो. दोन्ही संघाचे 12 खेळाडू. कोणतरी पाठवा नाव सांगा. आणि गोलंदाज येतो विनोद. पाहूया पॉवर प्लेचं षटक राहील. पहिले षटक हाणामारीचं षटक. सामना चालू होते आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येते. निर्धाव चेंडूची सांगता पूर्तता होते या ठिकाणी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. नामदेव याच्या काही नीटचा बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चपराक मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी बीट होतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. पंचाकडे अपील केलेले परंतु ते अपील पंचांनी फेटाळलेले. अजूनपर्यंत नामदेवला सूर गवसलेला नाही. प्रयत्न करतोय मोठा फटका मारण्याचा, परंतु चेंडूंचा बॅटच्या पट्टे देत नाही. पुन्हा एकदा. आता मात्र त्या प्रयत्नामध्ये सफल ठरलेला आहे तो नामदेव आणि खणखणीत चौकार मारलेला आहे. चौकाराने आपलं वैयक्तिक 4 धावांनी खातं उघडलेलं आहे आणि संघाचं सुद्धा 4 धावांनी खातं उघडलेलं आहे. धाव संख्या होती ती बिनबाद 4. तिसऱ्या चेंडूवर मात्र त्याला यश आलेलं आहे. दोनदा त्याचं अपयश आलं, परंतु तिसऱ्या चेंडूवर त्याला पूर्णपणे यश आलेलं आहे. मित्रांनो, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ अंतर्गत ही स्पर्धा भरवलेली आहे आणि त्याचे आयोजक आहेत स्टार 11 40+ लोणार संघ. आता हा शेवटचा दिवस आहे. अंतिम टप्प्यात ही स्पर्धा आलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू विनोद याचा. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल होतं का पाहू त्या ठिकाणी. अशा रीतीने पहिला हादरा पहिली भूनी ही डुंगे संघाला नामदेव याच्या रूपाने पहिला हादरा बसतो. लक्षात घ्या बाउंड्री जी आहे पुन्हा एकदा सांगतो की पडदा बाउंड्री आहे. मैदानाच्या आतमध्ये अजून एक व्हाईट पट्टी आहे, ती बाउंड्री नाहीये. आपण पहिल्या दिवसापासून त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण चर्चा करत आहोत. आणि एखादा फलंदाज जेव्हा आउट होतो तेव्हा 30 सर्कल कंपल्सरी क्रॉसिंग करायचे, लक्षात घ्या. आपण आता नवीन फलंदाज येते तो आणि ज्या शरद भोरसाहेब आलेले आहेत पाहूया. बघा या ठिकाणी प्रति जोशी साहेबांकडून प्रति चौकारास षटकारास 500 रुपये आलेले आहेत आणि षटकाराला 1000 आणि चौकाराला 500. बघा शरद भोर साहेब यांच्यासाठी आहेत. पंचाकडे अपील केलेले. नाही, आपण चांगली माहिती पोहोचूया. सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सचिव साहेब प्रदीप जोशी साहेबांच्या माध्यमातून हा पारितोषिक जाहीर झालेला आहे की शरद भोईर साहेब आज जेवढे चौका ठोकणार तेवढे पैसे 500 रुपयाच्या हिशोबाने दिले जातील. जेवढे षटका ठोकणार ते 1000 रुपयाच्या हिशोबाने आज पैसे दिले. आज वार मच्छिंद्र दादा रविवार आहे, ही संधी आहे संध्याकाळची, बाकी सुटू शकतो. नक्कीच क्षेत्ररक्षकांना एक विनंती आहे की बाउंड्रीच्या बाहेर आपण चेंडू आणायला जायचं नाही. आपली माणसं ठेवलेली आहेत तैनात त्या ठिकाणी. पाहूया शरद भोईर साहेब आता पहिल्या चेंडू 2 धावा घेतलेल्या आहेत. धाव संख्या होती ती 1 बाद 6. सुवर्ण संधी. चौकारास 500 आणि षटकारास 1000 रुपये प्रदीप जोशी साहेब यांच्या तर्फे शरद भोईर साहेबांना सुवर्ण संधी आहे. आणि खरोखर या माणसांची आपण बघतो जी मेहनत आहे म्हणून तर आजपर्यंत हे मंडळ टिकून राहिलेलं आहे. पुढचा चेंडू आता मात्र बॅटची काढा जाते म्हणतो या ठिकाणी आणि बाद होतात या ठिकाणी. दुसरा हादरा बसतो. चांगली गोलंदाजी म्हणता येईल पहिल्या षटकामध्ये विनोद याची. या ठिकाणी भगवान पारधी
साहेब आलेले, त्यांनी या मंचावर यायचंय. आपलं हार्दिक स्वागत आमच्या या मध्ये. आपण या ठिकाणी येऊन आमचं या मंचाची शोभा वाढवायची आहे. भगवान भगवान भारती साहेब जिथे असेल तिथे आपण यायचं या ठिकाणी. पाहूया पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक होतं ते जय बोला सरवलीपाडा संघाचं. पाहूया दुसरं षटक घेऊन येत होता अंकुश, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं, आणि त्याला सामोरं जाईल तो नवीन फलंदाज. सरवलीपाडा संघ आपला तरी 12 पाठवा इकडे. पाहूया स्ट्राईकला येतो दिनेश आणि नॉन स्ट्राईकला तो गौरव. दिनेश एक हार्ड हिटर आहे. पाहूया त्याच्या बॅट मधून धावा तर आल्याच पाहिजेत असं सरवलीपाडा संघाला वाटतंय, परंतु कमी धावा झाला पाहिजेत हे डुंगी संघाला वाटतंय. पाहूया आता कोण कुठल्या प्रकारे प्रयत्न करतोय. 10-12 पावलांचा रनअप अंकुश याचा, आणि पहिला चेंडू थोडीशी दिशा भरकटतो या ठिकाणी अंकुश. आपल्याला अचूक टप्प्यावर नियंत्रण ठेवावं लागेल तरच आपण या ठिकाणी दिनेश याला थांबू शकता. पुढचा चेंडू सामोर जाईल तो दिनेश, आणि हलच पुश केले चेंडूला. पुश करो खुश करो, आणि एक धावेने संघाची वाढती अशी धावसंख्या होती ती 2-8. दुसरं षटक चालू, आणि आता स्ट्राईक मिळाला आलेला तो नवीन फलंदाज गौरव. भगवान भारती साहेबांचं हार्दिक स्वागत. हरिभक्त पारायण मनोज पारधी यांचे पिताश्री आज त्यांच्या मुलांनी त्यांना खुश केलेलं आहे. दोन्ही फलंदाज डावखुरे आहेत आणि गोलंदाज थोडस विचारात पडलेले आहे. पुढचं षटक संपाच्या 14 संघाचा कर्णधार या ठिकाणी येऊन राहायचं आहे. हा ही मॅच पाहूया. पुन्हा एकदा एकच धावे समाधान मानत आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत आहे, थोडस खराब क्षेत्ररक्षण होते, परंतु दिनेश याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही दुसऱ्या धावेचा. चांगली गोलंदाजी केलेली आतापर्यंत अंकुशने. 2 चेंडूवर त्याने 2 सिंगल धावा दिलेले. धावसंख्या होती ती 2-9. पुढचा चेंडू थोडस या ठिकाणी धावानं काहीच अंकुश लागलेलं आहे. पाहूया पुढच्या धावा वाढून सर किती प्रयत्न करतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर 2-9. चालू असणारा सामना जय बोलायला सरवलीपाडा वर्सेस साई कृपा डुंगे, आणि फलंदाजी चालू होती जय बोलायला सरवलीपाडा संघाची. आतापर्यंत खराब सुरुवात झालेली आहे. पाहूया पुढचा चेंडू. आता पण मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची चुकी न करता चेंडू तो थांबवला जातो. धावसंख्या स्थिर 2-9. चांगली गोलंदाजी होत आहे डोंगे संघाची. पूर्णपणे बांधून ठेवले, जखडून ठेवले ते सरवलीपाडा संघाला, आणि विचार करण्यास भाग पडलेले आता फलंदाजांना. पाहूया पुढचा चेंडू. उलटा चेंडू, चुकीला माफी नाही. काहीसा अंकुश ठेवला होता, परंतु अंकुशचा थोडासा नियंत्रण भरकटलेलं आहे, आणि फुलटॉस चेंडूचा तो फुलटॉस समाचार घेतलेला आहे. फुलटॉस वसुली 6 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 2-15. बघा मागच्या चेंडूवर 9 होत्या, डायरेक्ट 15 झाल्या. म्हणजे आता तुम्हाला संकटात आणून सोडले फलंदाजाने. दरम्यान पुढचा चेंडू. आता थोडासा आत्मविश्वास वाढला असेल तो दिनेश याचा, आणि दिनेश याचा आत्मविश्वास वाढला तर पुढे काही फटक्यांची आतषबाजी होते का पाहूया.
आता मात्र चांगला चेंडू टाकलेला आहे. पुन्हा एकदा चेंडूवर आपले नियंत्रण मिळवलेलं आहे. एकच धाव. अशा रीतीने 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक धावसंख्या होती ती 2 बाद 16. पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो तो राकेश. संघाचा कर्णधार आलेला आहे आणि कर्णधार आता 2 गोलंदाजांनी तर चांगली गोलंदाजी केलेली आहे. कर्णधार कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते पाहायचं आहे. त्याला सामोरं जाईल तो दिनेश. चला घाई करायची आहे. या पहिला चेंडू आणि चांगला चेंडू जातो तळमळच्या दिशेने तिकडं. प्रयत्न तर चालू आहेत आणि यश प्राप्त झालेले आहे, परंतु 2 धावा झालेले आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न, तिसरी धाव पूर्ण झालेली आहे आणि या 3 धावाने संघाची धावसंख्या होती 2 बाद 19. आमच्या या मंचावर असलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. आपण आलात आमच्या या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. पाहूया पुढचा चेंडू राकेश याचं, त्याला सामोरं जाईल तो गौरव. चांगली जोडी मैदानावर आहे. भीमा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. शांतपणे क्रिकेट चालू आहे. एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण. अभी तो मैं जवान हूं. बघा एवढी वय झाले परंतु क्षेत्ररक्षण किती चांगलं आहे. खेळाला वयाची मर्यादा नाही असं या मंडळाने करून ठेवलेलं आहे. नाही तर आपण कुठे होते, तुम्ही कुठे होते, काही पत्ता लागला नसता. बैलाच्या सारखे कामावरून आले, झोपले, जेवले, खाल्ले, झोपले. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू. पंचांकडे अपील केली होती, अपील पंचांनी फेटाळलेली आहे. निर्धाव चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही या चेंडूवर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू खेळून काढेल तर पुन्हा एकदा दिनेश. दिनेशला पूर्णपणे बांधून ठेवलेले आहे याच्यात पाहिलं तर आपण. पूर्णपणे उभा देत नाही दिनेश याला, त्यामुळे सरळपणा थोडस अडचणीत येत चाललेलं आहे. संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 20. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो परंतु चेंडू नुसता बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि त्या ठिकाणी यशरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी थोडासा दिशा भरकटतोय. पंचाकडून वाईटचा इशारा. अवंतर धावसंख्येमध्ये भर. पंचांशी वाद घालू नये. आमचे दोन्ही पंच आहे अनुभवी पंच आहेत. या अवंतर धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती आता 21. दरम्यान आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढतो दिनेश. पाहूया दिनेश काय करतो या ठिकाणी. आता मात्र थोडीशी बॅटची एक धाव पूर्ण, दुसरा धावचा प्रयत्न झालेला आहे. खराब थ्रो आणि या खराब थ्रोने 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 23. हळूहळू तिसरं षटक संपायच्या मार्गावर आलेले आहे आणि धावा पाहिल्या तर फक्त 23 झालेले आहेत. म्हटलं तर या ठिकाणी डुंगे संघाची गोलंदाजी आतापर्यंत चांगली झालेली आहे, कारण की दिनेश सारख्या फलंदाजाला मोठी फटकेबाजी करून देत नाही. ही महत्वाची बाब आहे या ठिकाणी. पाहूया पुढचा चेंडू राकेश याचा खेळून करतो पुन्हा एकदा दिनेश. फुलटा चेंडू होता या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव. या 1 धावने संघाची धावसंख्या होती ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 24. म्हणजे 8ची सरासरीने या ठिकाणी सरुलीपाडा संघ धावत आहे. आजचा हा फायनलचा दिवस आहे. फायनल दिवस म्हणजे पूर्ण या 2 दिवसाची
जी मेहनत आहे ही आजच्या दिवसात पूर्ण होईल. पाहूया कोणता संघ आजच्या दिवसातून फायनल मध्ये निघतो ते पाहायचंय. वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन आले तो प्रशांत. आता मात्र तीन फलंदाजाने दिनेश याला पूर्णपणे शांत ठेवलेले आहे. आता प्रशांत याच्या खांद्यावर जिम्मेदारी आहे की तो आता संघाला पुढच्या संघाला किती शांत ठेवतो ते. कारण की समोर पाहिले तर डावखुरे दोन्ही फलंदाज आहेत. पाहूया प्रशांत येतोय, त्याला सामोरं जाईल दिनेश. या संघातील विजेत्या संघाशी टक्कर घेईल तो गावदेव चौधरपाडा संघ. कुठेही जायचं ना चौधरपाडा संघ, नाही तर जाऊन याल तुम्ही, हाय आपलंच गाव, मग कुठे पण जाव. आणि सुंदर चेंडू, ते पंचांचं बोट आकाशामध्ये जातोय. पहिल्या चेंडूवर शांत ठेवलं त्या दिनेशाला आणि मोठा आदरा दिला सरुलीपुर संघाला दिनेशाच्या रूपाने. धाव संख्या असते तिसरा आदरा बसतो तो सरुलीपुर संघाला दिनेशाच्या रूपाने. आणि त्याच्या जागेवर आता नवीन फलंदाज येतो तो संघाचे कर्णधार आले साहिल. सुंदर चेंडूची फेकी केली होती ती प्रशांतने. आपल्या नावाप्रमाणे या ठिकाणी त्यांनी फलंदाजाला शांत ठेवलेले असा हा प्रशांत आपण पाहतात. मला वाटलं का चांगली फलंदाज होईल सरोलीपाडा संघाकडून, परंतु डुंगी संघाचं आपण कौतुक करायला हवं. चांगली गोलंदाजी केली त्या गोलंदाजाने आणि पूर्णपणे बांधून ठेवले. सरोलीपाडाला डोकं वरच काढून देत नाही. पाहूया आता या शेवटच्या 5 चेंडू मध्ये अजून किती धावा जमवता येतील त्या सरोलीपाडा संघाला. चांगली गोलंदाजी डुंगी संघाची आतापर्यंत झालेली आहे. पहिल्या चेंडूचा सामना करेल तो कर्णधार सरोलीपाडा संघाचे कर्णधार साईनाथ. आता मात्र या ठिकाणी थोडस खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेने चौकार. तर पाहू शकता आता हा चौकार खणखणीत चौकार लावला तो कर्णधार साईनाथ याने आणि संघाची धावसंख्या होती ती 28. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातो यष्टीच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर 3 बाद 28. स्पर्धेतील दुसरा चौकार मारला होता हा या सामन्यातील साईनाथ यांनी. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा त्या दिशेने जातो चेंडू. पाहूया त्या ठिकाणी शर्यत चालू आहे आणि खरोखर त्या ठिकाणी प्रयत्न जोरात चालू आहेत. पडले परंतु चेंडू बाउंड्री लगत जाऊन दिलं नाही आणि या 2च धावा. सुंदर क्षेत्ररक्षण टाळ्या व्हायला पाहिजे त्या क्षेत्ररक्षणासाठी. या 2 धावाने संघाची धावसंख्या आता झालेली आहे ती 3 बाद 30. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. भले धावा 1-2 जात आहेत पण त्या संघाला फरक नाही पडत कारण की मोठे फटके मारून देत नाही. पुढचा चेंडू प्रशांत याचा खेळून काढून पुन्हा एकदा साईनाथ. पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली आहे साईनाथ याने. उलटा चेंडू फिरकावलेला आहे त्याला परंतु त्या ठिकाणी कनेक्शन बरोबर नसल्यामुळे दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. पेकी बरोबर नाही. या 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धाव संख्या होती ती 3 बाद 32. आणि आता हा शेवटचा चेंडू.
सुंदर गोलंदाजी. थोडस क्षेत्ररक्षण खराब झालं परंतु तेवढं चालेल कारण की या वयामध्ये थोडंफार क्षेत्ररक्षण खराब होणारच आहे. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सामोरं जाईल तो साईनाथ. साईनाथ याने आतापर्यंत 8 धावा काढलेल्या आहेत. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एक धाव पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या दोन तिसरी पण होते का पाहूया. परंतु गौरवचं लक्ष नव्हतं. जर गौरवचं लक्ष असतं तर मोठ्या 3 धावा झाल्या असत्या. या अशा रीतीने 4 षटकाच्या समाप्तीनंतर जय भोलेनाथ सरुलीपाडा संघाची धाव संख्या होती ती 3 बाद 4 बाद झालं ना. येऊन आउट झाला ना. 4 बाद 34. हा स्क्रीन आहे. 3 बाद 34. 35 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते डुंगी संघासमोर. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आमचे पंचांना जरा पाणी बिणी द्यायचंय. उन्हाचा तडाखा जास्त आहे. चला सरोलीपाडा संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. संदेश पाटील या ठिकाणी येत आहेत. पुढचं पुढचं समालोचन करतील ते संदेश पाटील. धन्यवाद. नाही, आपल्यामध्ये जर टॅलेंट असेल तर या मग आम्ही पण कॉम्बॉक्स मध्ये तुमची वाट पाहत आहे. आज मचिंद्र यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. अनुभवाची कुठे कमतरता नाहीये. तर आपण मॅच कडे फोकस करत आहोत. टार्गेट जो आहे तो 35 धावांचा टार्गेट आहे. 34 धावा बनवलेल्या आहेत. स्वर्गीय रतन भुईर स्मृती जे बोलला सरुलीपाडा संघाला आपण प्रथमतः फलंदाजी करताना बघितलेला आहे. आणि आता सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये साई कृपा डोंगी टीमची. तर मैदानाच्या आतमध्ये लगेच 2 फलंदाज पाठवून द्यायचे आहेत आपण. वेळ घेऊ नका, फार वेळ कमी आहे. नरेश पारधी यांची देखील इथे रंधवी नरेश रंधवी यांचं इथे उपस्थिती झालेली आहे. मॅच सुरू करा आपण. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं. आपण दोघ संघाच्या कॅप्टनने आज लेट रिपोर्टिंग केलेली आहे म्हणून थोडस स्पीडअप ठेवा. आपण 9 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. सलामीवीर आलेले आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. सामन्याला सुरुवात करूया आपण. 35 धावा बनवायचे आहेत. आज डे नाईट स्पर्धा सुरू होणार आहे. वेलकम राम घरत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
सलामीर आलेल्या आहेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. अतिशय चांगली गोलंदाजी रेडी होती पहिल्या डावामध्ये. अगदी पहिल्या सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये 2 विकेट आले होते. मॅच ऑन झालेली आहे. राकेश पाटील स्ट्रायकिंग वर पाहायला मिळतात. 9 स्ट्राईकला राकेश पाटील आहेत आणि सामन्याला सुरुवात होता इथे. पहिला चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर वाईट सेशन होतं पंचांच्या माध्यमातून. नामदेव चौधरी वय 56, कमालीचा क्रिकेट राहिला होता चाचणी स्पर्धेमध्ये. अर्धशतक आपल्या नावी नक्कीच त्यांच्या राहिलेला आहे. मात्र या मॅच मध्ये जर बघितलं तर आपण फक्त एक चौकार आला होता, जास्त काही करू शकले नाही. मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. बॅटची एज मागच्या बाजूने शरद भोईर चेंडूच्या मागे आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला आणि सोपं नाहीये जेव्हा चेंडू मागच्या बाजूने सरकतो. शॉर्ट थर्डमॅनला आपण फिल्डिंग पोझिशन मध्ये असतो, मग डीप मध्ये जाऊन चेंडूला थांबवणं सोपं काम नाहीये. मात्र चेंडूला अडवला गेलाय. इंद्रबलजी तरे साहेब त्यांची उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साई कृपा डोंगी टीम संघाचा 12वा खेळाडू इथे आलेला नाहीये. वेलकम शुभ आगमन होत आहे. या परिसरातील या पंचकृषीतील नामांकित व्यक्तिमत्व, उद्योजक, समाजसेवक आणि सर्वांचे लाडके शिवसेना प्रमुख आपण पाहतोय. शिवनगरची एक मोठी हस्ती आपण पाहतो. इंद्रपलजी तरे साहेबांची इथे उपस्थिती झालेली आहे. साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन आपण इथे केलेलं आहे. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून की आपण इथे आज वार रविवार फायनलचा दिवस आणि आपली उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोठा फटका समोर खेळलाय. शतरक्षक नाहीये तिथे. भरपूर दूरवर शतरक्षकांनी चेंडू चाललाय सीमारेखा पार. येथे षटकार. अँड डिलिव्हर राकेश पाटील यांच्या बॅटमधून येणारा हा षटकार आपण पाहतोय. कॅप्टन नॉक सध्या तरी खेळताना मैदानाच्या मध्ये. सन्माननीय प्रदीप जोशी साहेब उपस्थित झालेले आहेत. साहेब चालू अंगामध्ये एक सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. सुंदर असा हा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. कमबॅक करताना नामदेव आपण पाहतोय. धावसंख्या 7 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. नाही, नक्की थोडीशी चर्चा साहेब आम्ही तुम्हाला क्वेश्चन करणार, तुम्ही उत्तर द्या फक्त. थोडक्यात का होईना गॅप मध्ये इंटू द गॅप चेंडू चालला सीमा पार चौकार. मनोज ठाकरे आणि आमची ही संकल्पना होती की प्रदीप जोशी साहेब जेव्हा बोलतात तेव्हा कडकच बोलतात. आपण स्पर्धेविषयी बद्दल त्यांना विचारणार होतो, मात्र साहेबांनी सांगितलं आपण आहोत अजूनही, आपण ब्रेक नंतर बोलू, काही हरकत नाहीये. चौकार आलेला आहे आणि आज राकेश पाटील असं वाटतं की घरून सेट होऊन आलेले आहेत. ज्या प्रकारची फलंदाजी करताना आपण पाहतोय 10 का दम पाहायला मिळाला. धावा झालेल्या आहेत धावपलकावर 11 धावा. टार्गेट 35 धावांचं आहे. पहिला वाईट आहे का, मग 12 झाले असतील, काही हरकत नाही. अल्पेश आहे, थोडीशी चर्चा करतायत. मनोज आहेत आमच्या सोबत सध्या तरी. 12 धावा. पुन्हा एकदा स्केअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि आपण पाहतो की डॉट चेंडू आलेला आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र ऑलरेडी 12 धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या
समाप्तीवर एखादा मोठा फटका येईल का पाहूया आपण. शेवटचा चेंडू या षटकातील. गोलंदाज नामदेव राईट ऑफ द विकेटने लोवर फुलटा चेंडू समोर फॉलोथर मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक आहे मात्र तिथे एक धाव कंप्लीट केली जात आहे. आणि आज कॅप्टन आपल्या अलगच मूड मध्ये मनोज पाहायला मिळत आहेत. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 13 धावा 13. एक मोठी सुरुवात पाहायला मिळते. 35 धावा बनवायचे आहेत आणि पहिल्या षटकामध्ये जिथे 13 धावा पाहायला मिळाल्या धावफलकावर आणि षटकाच्या समाप्तीनंतर पाणी मैदानामध्ये येत आहे. हे फार एक मोठी गोष्ट आहे कारण की 2 षटकानंतर आपणच पाणी घेतो. मात्र षटकानंतर तुम्ही वारंवार येऊ नका पाणी घेऊन आणि पंचांना विचारलं तरी तर बिलकुल येऊ नका मैदानामध्ये. कारण की स्ट्रॅटेजी टाइम 2 षटकानंतर कंपल्सरी लक्षात घ्या. आपण जास्तच जर पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही पंचांना आवाज द्या एकदा तेव्हाच मैदानाच्या आतमध्ये या आपण. नक्कीच. आणि आता पुढच्या मॅच पासून पंचांसाठी एक काम जो आहे वाढला आहे की आपण जाताना 2 बॉटल पाण्याच्या बरोबर घेऊन जायचे आहेत. यस लक्षात घ्या. आणि लारा सर समजदार आहेत. आपल्याला समजतं त्या गोष्टीकडे. आपण चाचणी स्पर्धेपासून पाहतोय की त्यांचं काम योग्य तो काम त्यांनी दिलेलं आहे भिवंडी ग्रामीण पोर्टेबल संघटनेसाठी. म्हणून एकत्र होऊ नका प्रत्येक चेंडू नंतर. थेट इथून आपण रांजलीच्या स्पर्धेमध्ये जायचं आहे. काम छोटं नसणार आहे आज. देर रात तक चलेंगे हम. गोलंदाजीमध्ये परिवर्तन टीमचे कॅप्टन साईनाथ पाटील आलेले आहेत. पाहूया कॅप्टन वर्सेस कॅप्टन आता हा बॅटल पाहायला मिळेल मैदानामध्ये. कारण की स्ट्रायकिंग वर राकेश पाटील ही देखील कॅप्टन आहेत आणि साईनाथ पाटील गोलंदाज सरोलीपाडा टीमचे कॅप्टन आहेत. तयारीमध्ये गोलंदाज क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन लेग थर्ड स्लिप गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिला चेंडू फुलटा चेंडूने सुरुवात समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक पुढे निघून आलेत आणि हा चेंडू थांबणार नाहीये. चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू अजून एक मोठा फटका ऑफ साईडला यावीस. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि अतिशय सुंदर अशी झेल पकडली आहे. पहिला विकेट इथे मिळालेला आहे आणि मात्र आउट होण्यापूर्वी काम 25 करून मैदानाच्या बाहेर निघालेला आहे राकेश पाटील. त्यांचा आवाज नक्कीच होईल. 17 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. प्रकाशजी ठाकरे उद्योजक लोणाड यांची देखील उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब. वेलकम. आपल्या माहिती करता आज या स्पर्धेचं अंतिम 16 मेगा फायनलचा दिवस आहे. आज वार रविवार आहे. सुपर संडे मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 2 साई पाटील कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये षटकार खाल्यानंतर विकेट घेताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा ट्राय करायचं होतं हलक्याने सेफ हँड केलं जातं मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. तर डॉट चेंडू पाहतोय आपण. गोलंदाज आपल्या तयारीमध्ये सज्ज होत आहेत. फलंदाज पुन्हा एकदा खेळण्यासाठी ड्राईव्ह केला हलक्यात आणि सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळतं. एक सिंगल धाव फॉलोथर मध्ये चेंडूला उचलला जात आहे तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. आपलं खातं खोलताना धाव संख्या झाली आहे धावफलकावर 20 धावा. इथून अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. या षटकानंतर आपण स्वागत आणि सन्मान काही मान्यवरांचं करणार आहोत. या व्यासपीठावर आयोजन कमिटीने आपले स्वागत सन्मान तयारीत ठेवावे. पुढचा चेंडू
मोठा फटका खेळला, इनफिल्डच्या वरतून आलाय, गॅप भरपूर मोठा आहे, चेंडू थांबणार नाहीये, चालला सीमारेखा पार, येतो चौकार. धावसंख्या 24 धावा धावफलकावर. असं वाटतं की येताना सोनाल्या गावामधून आले डुंगे टीम, शॉर्टकटने आली आहे. आता सरोली पाडा देखील तिथूनच आली आहे, मात्र शॉर्टकट मधून घरी कोण जाणार हा प्रश्न निर्माण होत आहे. आता डोंगे देखील संघ ऐकत नाहीये, मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात वारंवार खेळण्याचा प्रयत्न, एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जेव्हापासून आपण जर बघितलं, जे बोलला सरोली पाटा टीम संघाला की त्यांचे 4 खेळाडू गावातील दुसऱ्या टीम मध्ये गेल्यानंतर ती टीम थोडीशी कमजोर झाली आहे मनोज ठाकरे, मी नेहमी म्हणत असतो. आणि तसंच 6 7 क्या बात आहे, 7 खेळाडू. आणि सौदरपाडा टीमचे कॅप्टन, आपण तयारीनुसार टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय, कारण की या मॅचचा विजेता संघ बरोबर आपल्याला खेळायचं आहे. असं होत असतो मित्रांनो. आज आमच्या गावामध्ये देखील 6 संघ बनलेले आहेत 40 प्लसचे. असा असतो, एका खेळाडू जर चांगला खेळ असेल तर मग अजून 10 जमा केले तर मग दुसरी टीम तयार होतो. मात्र ही संघटना सर्वात पहिली सिनियर संघटना आहे, इथून कोणताच खेळाडू कुठे गेलेला नाहीये. मात्र जे काही जातात ते त्यांच्या गावातील खेळाडू दुसऱ्या टीम मध्ये जातात. आता समीकरण सोपं आहे, टार्गेट कमी आहे. आता दिनेश प्रयत्न करतो की जाता जाता विकेट घेऊ, मात्र दिनेशला देखील समोरच्या दिशेने पहिला चेंडू पहिला षटकार ठोकलाय. आज काहीच चांगलं होत नाहीये सरोली पाटा टीम संघासाठी. अगोदर धावा कमी बनवल्या, आता डिफेन्स होत नाहीयेत आणि फलंदाज देखील विचार करतात की आम्ही देखील थांबणार नाहीये. ही संधी कमी मिळत असतो की एखादा गोलंदाज लुजनर असतो आणि त्याच्या अगेन्स्ट मोठा फटका येतो. आता धावा 32 झाल्या तर फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. तीन धावा इथे अजूनही पाहिजे. अगदी साई पाटील चेंडू आणण्याकरिता गेले होते आमचे सेवक, आपण लक्ष द्यायचं त्या गोष्टीकडे. दिनेश पाटील गोलंदाज, एखादी विकेट मिळेल का दिनेशला, पाहूया आपण. प्रयत्न ते सुद्धा करत नाहीयेत. अर्ध्या खेळपट्टीवर चेंडू टाकल्यानंतर कसं विकेट येईल. एकच धाव पूर्ण झाली, तर दुसरी धाव देखील पूर्ण झालेला आहे. आता फक्त एक धाव दूर आहे विजयापासून. अगदी 14 चेंडू मध्ये या धावा बनवलेल्या आहेत. आता त्यांना एक धाव बनवण्याकरिता भरपूर चेंडू आहेत, म्हणजे ते आरामात एक धाव बनवतील. पाहूया षटकार की सिंगल की चौकार की या चेंडूवर विकेट. हा चेंडू हवेमध्ये, म्हणजे या नाही, मग त्यांना देखील विकेट नकोय असं झालंय आणि धाव पूर्ण. तर अशा प्रकारे इथे साई कृपा डुंगे टीम संघाने हा सामना इथे जिंकलेला आहे. अभिनंदन राकेश पाटील अँड टीम साई कृपा डुंगे. हडलं का आमचे सर्वांचे लाडके पहिले अध्यक्ष शरद भोईर, कॅप्टन साईनाथ पाटील. तर आपण मॅन ऑफ द मॅच देण्या अगोदर, टॉस करण्या अगोदर पहिला सन्मान करूया व्यासपीठावर. यस, नक्कीच सन्माननीय या परिसरातील एक मोठी हस्ती, आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके इंद्रपालजी तरे साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचा एक मेगा सत्कार आपण इथे करतोय. मी आयोजन कमिटीला विनंती करतोय, बालकृष्ण गायकवाड, गणेश कालेकर साहेब, आपण सर्वांनी मिळून हा मेगा सत्कार आपण आपल्या शुभस्ते करायचा आहे. कारण की दादांच्या परवानगीनुसार आम्ही इथे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आज या ग्राउंड आपण पाहतोय की मोठ्या संख्येने वाहवा होत आहे गेले 3 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून. छत्रपती बांबरे साहेब उपस्थित झालेले आहेत फुटबॉल गावचे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टॉस साठी देखील यायचं आपण दोन्ही टीमचे कॅप्टन, आपण एक स्वागत सन्मान करू, त्यानंतर टॉस करू. टॉसला आपण लेट करणार नाहीये. आणि आमचे पहिले अध्यक्ष सन्माननीय शरद भोईर साहेब, आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला आपण टॉस करू, त्यानंतर सत्कार करू. टॉस साठी यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन. टीम कॅप्टन नक्कीच आपण टॉस इथे करूया, दोन्ही टीमला बोलूया आपण टॉस बॉक्स मध्ये.